पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहे 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वाकरे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार मोनिका समाधान काळे व पंचायत समिती गणाचे उमेदवार निखिलगिरी गोसावी यांच्या प्रचारार्थ आज वाकरी येथे आयोजित प्रचार सभेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। या प्रचार सभेस माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, युवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांच्यासह पांडुरंग व सहकार शिरोमणी परिवारातील विविध नेते मंडळी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, समर्थक व महिला पदाधिकारी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांकडे तसेच विविध योजनांकडे लक्ष वेधत भविष्यातही आपल्याला विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं। नमस्कार। सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वाकरी गट आणि वाकरी गणातील निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, उपस्थित असलेले सन्माननीय गंगामामा, सन्माननीय सुभाषराव, सन्माननीय शाजीराव, सन्माननीय श्यामराव, अनिल भाऊ, मोहन बापू, दोन्ही उमेदवार मोनिकाताई आणि निखिलगिरी गोसावी, उपस्थित असलेले आमचे जे सहकारी गुलाबराव, आपल्या गावातील सर्व वडीलधारी तुकाराम भाऊ कोरे, रमेश दादा, गोपाळ भाऊ कोरे, हरिभाऊ कोरे, ज्योतिरामजी कोरे, इब्राहिम मुजावर, धनाजी पिशे, हनुमान ढाळे, मनीषा यमगर, बाळासाहेब लेंगरे, हरी साळुंके, सोमनाथ कोरे, सदाशिव मस्के, सीताराम सुरवशे, सीताराम गाजरे, दादा धनवडे, नारायण शिंदे, मच्छिंद्र सलगर, विक्रम घोडके, गणपत कोरे, सरपंच धनाजी साळुंके, धनाश्री साळुंके, नमस्कार। सरपंच नाव पहिलं घ्यायला पाहिजे, चुकलं माझं, सॉरी। सदाशिव मस्के, समाधान कोरे, हनुमान डाळे, सर्जेराव पांढरे, उमेश नगरे, शब्बीर मुजावर, नागराज गोरे, दत्तात्रय कोरे, वैशालीताई काळे, कविता कोरे, सुधाकर गायकवाड, भागवत कोरे, गजानन जगताप, अमोल सूर्यवंशी, सुनील गायकवाड, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि 7 वर्षानंतर ही निवडणूक लागलेली। तर म्हणजे मधल्या 5 वर्षामध्ये जर निवडणूक होऊन गेली असती तर थोडं अर्ज मागणाऱ्याचं प्रमाण कमी झालं असतं, पण 8 वर्ष गेल्यामुळं सगळे तुंबलेले आहेत। मागच्याला वाटतंय अजून मला एक संधी मिळाली पाहिजे, पुढचं वाटतंय तर ह्याला दिल्यावर मी म्हातारा झाल्यावर पुन्हा उभारून काय करा, पुन्हा आरक्षण आहे ना, कधी निघतंय ओपन, कधी निघतंय ओबीसी, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आज या ठिकाणी काही निर्णय घेतले, इच्छुक सगळेच होते, पण अचानक काही घडामोडी राजकारणात घडल्या। म्हणजे आमचं वामन यलमारला त्या ठिकाणी इच्छुक होता, त्यानं तर 2 महिन्यापासून जनसप्ताहाला सुरुवात केली, पण अचानक काही गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस कल्याणराव गणेश पाटील या मंडळींना आपल्याबरोबर घेण्याचा निर्णय झाला। त्यांच्या पक्षाकडनं त्यांची त्या ठिकाणी काही अडचणी आल्या, त्यांची कोंडी झाली आणि त्यामुळे मग आपण या गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी मोनिकाताई यांना उमेदवारी देण्याचा निर्णय केला। माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी जेव्हा आपल्याशी चर्चा केली तेव्हा तो निर्णय स्वीकारला आणि खुल्या मनाने या ठिकाणी स्वीकारून सगळे आमचे मामा बिमा तर लय तापलं होतं,
पिष्टान तापल्याने गडी तापला होता काय. पण शेवटी आपण सगळे एका शिस्तीमध्ये, निखिल म्हणलं तसं शिस्तीमध्ये आपण वाढलेलो सगळे, नाना म्हणला तसं कार्यकर्ते आहेत स्वर्गीय अगदी मोठ्या मालकांपासून. त्यामुळे एकदा पार्टीनं आदेश दिला की सगळ्यांनी तो स्वीकार. आणि माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की राजकारण येत राहतंय जात राहतं, राजकारण काय शेवट नाही, एक निवडणूक म्हणजे शेवट नाही. शेवटी आपली संघटना महत्वाची. आपण 2013 पासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबर काम करतो. मागच्या निवडणुकीमध्ये आपण भाजपचं चिन्ह घेऊनच लोकांपुढे गेलो होतो, काही कपशी होती. आणि मग आता नानांनी या ठिकाणी एवढी मोठी यादी वाचून दाखवली. 2017 साली आपण संजय मामाला त्या ठिकाणी अध्यक्ष केलं, पुढे समाधान दादा आमदार झाले, मी 17 साली 16 साली आमदार झालो. आणि त्यामुळं मग ही सगळी कामं आपल्याला मिळू शकली. सिद्धेश्वर महास्वामीजी पुन्हा खासदार झाले. आणि त्यामुळं आज राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. आणि ते पाठीमागं असल्यामुळं आम्ही आज ह्या ठिकाणी आपल्याला ही कामं दाखवू शकतोय, तुम्ही सांगू शकता. तिथं सरपंच आहेत, माजी सरपंच बसले असतील, तर आम्ही विचारणार ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नावरती तुम्ही गावात काम करू शकता का? काय ग्रामपंचायतीला उत्पन्न आहे? घरपट्टी आणि पाणीपट्टी, दुसरं काय आहे? तुमचं गाव एवढं हायवेवरचा, तुम्ही अजून गाळे सुद्धा मोठे काढलेले नाही, ती पण उत्पन्न नाही. आणि मग घरपट्टी पाणीपट्टीची काय अवस्था असते ती सांगायची काय गरज नाही. म्हणजे सूचकाचे पैसे सुद्धा त्या मेंबरलाच भरावे लागतात. सगळ्या गावात आहे, तुमच्या आहे, माझ्या आहे, ह्यांच्या आहे, काय नाही. त्यामुळं गावचं ग्रामपंचायत स्वतःच्या उत्पन्नातनं एक पाठीवर मुरुम सुद्धा रस्त्यावर टाकू शकत नाही, ही वास्तव आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एवढी 2-2, 5-5, 10 कोटीची कामं होतात कशी गावामध्ये? तर त्या ग्रामपंचायतीच्या पाठीमागं सरकार नावाची एक इन्स्टिट्यूट उभी आहे. तर ही सरकार नावाची जी संस्था आहे ती तुम्हाला पैसे देते आणि त्यामुळं मग तुम्ही या ठिकाणी ही कामं करू शकता. आम्ही आपल्या पुढे कमळ चिन्ह घेऊन आलोय, त्याचं कारणच ते आहे की ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये 2014 साली पुढाऱ्यांच्या मनात असो अगर नसो, जनतेनं कौल दिला, जनतेनं निर्णय घेतला, तरुण पिढीने विशेष करून निर्णय घेतला आणि या देशामध्ये सत्तांतर केलं आणि मोदीजींना प्रधानमंत्री म्हणून या ठिकाणी निवडून दिलं. 14 साली वाटलं की ही चूक झाली असेल, जनता पक्षासारखी सरकार 2 वर्षात पडून जाईल. पुन्हा 19 साली इलेक्शन लागलं, अजून जादा संख्येनं निवडून दिले. 25 साली झालं, परत एकदा त्यांना निवडून दिलं. आणि पंडित नेहरू नंतर पहिल्यांदा या देशामध्ये 3 वेळा प्रधानमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदी साहेबांना मिळाला. पंडित नेहरूंचा काळ वेगळा होता, स्वातंत्र्य मिळलं होतं, सगळीकडे काँग्रेसचं वातावरण होतं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या देशात नाही जगात सगळीकडे अस्थिरता आहे. कुठलं सरकार जाते, कुठलं येते, शेजारी बांगलादेश बघा, खाली नेपाळ बघा, खाली श्रीलंका बघा, इकडं पाकिस्तान बघा, इराण बघा, अफगाणिस्तान बघा. आपल्या भारताच्या चारी बाजू हे काही देश स्थिर नाही आहे. कोण राष्ट्रपतीला उचलून हात घालतंय, कोण प्राईम मिनिस्टरला उचलून हात घालतंय, कोणी कोणावर केसेस केलेत. पण भारतामध्ये अजूनही लोकशाही टिकून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्यातलं निवडणूक, आज सुद्धा तुम्ही त्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमचा नेता ह्या देशाचा निवडू शकता. राज्यामध्ये तीच अवस्था 14, 19 आणि 25 या तिन्ही निवडणुकीमध्ये ह्या राज्यामध्ये भाजपच्या बाजूने जनतेनं कौल दिला. उद्धवसाहेब ठाकरेंनी जर वेगळी वाट घेतली नसती तर 19 साली सुद्धा पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री या राज्यात झाला. 165 आमदार सेना आणि भाजपला निवडून दिले होते. आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती, आणि आम्ही तुमच्या पुढे आज चिन्ह घेऊन जे आलेलो आहे ते फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट, विकास ह्या मुद्द्यावरती आम्ही तुमच्या पुढे निवडणूक घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, मोदीजींना निवडून तुम्ही दिलं, अनेक चांगले निर्णय या देशामध्ये मोदीजींनी घेतले. पहिला निर्णय त्यांनी घेतला शेतकरी किसान पेन्शन योजनेचा, सन्मान योजनेचा. 1975च्या 80च्या दशकामध्ये शरद जोशी नावाचे शेतकरी संघटनेचे नेते होते आणि पहिल्यांदा त्यांनी संकल्पना या देशात मांडली की शेतकऱ्याला सुद्धा काही ना काही पेन्शन दिली पाहिजे.
24 तास शेतकरी राबतोय, याचा विचार कोणी करत नाही. 60 वर्षानंतर त्याची अवस्था काय असेल. पण सरकारी कर्मचाऱ्याला नोकरीमध्ये असताना पगार आणि निवृत्त झाल्यानंतर पेन्शन दिली जाते, तशी शेतकऱ्याला सुद्धा पेन्शन दिली पाहिजे. हा निर्णय या देशात गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून लोक मागतायत, पण दुर्दैवानं हा निर्णय या ठिकाणी होत नाही. पहिला निर्णय घेतला मोदी साहेबांनी आणि 6,000 रुपयाची किसान सन्मान योजना या ठिकाणी या देशामध्ये लागू करण्याचं काम केलं. त्या 6,000 पुन्हा फडणवीस साहेबांनी 6,000ची भर घातली. आज किती पैसे येतात गुलाबराव? 12,000 रुपये येतात. लाडक्या बहिणीच्या घरात किती येतात? 12-18 किती झाले? 30,000. आणि पुन्हा सुनबाईचे 18,000 आणि पोराची शेती असेल तर पोराचे 18,000. रेशन कार्ड वेगळं असेल तर 60,000 रुपये आले का नाही? महिन्याला 5,000 रुपये एका घरात पेन्शन सुरू केले. शेतकरी, शेतमजूर सगळ्याला झालं का 60 वर्षात हा निर्णय? आपणही काँग्रेसमध्ये होतो सगळं, पण ही भूमिका काँग्रेस काळात सुद्धा झाली नाही. पण ती मोदींनी सत्ता आल्यानंतर या ठिकाणी निर्णय घेतला. दुसरा निर्णय घेतला मोदींनी की अन्न सुरक्षेचा कायदा केला. 5 किलो धान्य या समाजातल्या गोरगरीब माणसाला जो उपाशी राहिला नाही पाहिजे एका बाजूला, त्याला रेशनवरती 5 किलो धान्य द्यायचा निर्णय घेतला. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना पिकवलेल्या गहू, तांदूळ, ज्वारी ह्या पिकाला या ठिकाणी चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली. सगळ्यात तिसरा निर्णय मोठा मोदींनी घेतला की तुमच्या माझ्या ग्रामीण भागामध्ये आज सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे तर आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. एखाद्या कुटुंबात जर कोणी आजारी पडलं, त्याला कॅन्सर झाला, किडनी, मेंदू, हार्ट अटॅक असे असाध्य रोग झाले, या देशातल्या शेतकरी, शेतमजूर, झोपडीत राहणाऱ्या माणसाला उघड्या डोळ्यांनी आपल्या माणसाचा मृत्यू बघावा लागला. पण त्याच्याकडे आर्थिक काही नसायचं. दवाखान्यात नेलं तर गेल्या दिवसाला पहिल्यांदा 50,000चं बिल भरा म्हणून डॉक्टर सांगायचे. सगळ्यांनी आपण अनुभव घेतो का नाही घेत? 70 वर्षात कधी विचार झाला नाही की ही गरीब समाज कसा जगत असेल. अर्धा एकर विकावं लागायचं, सोनं नाणं घाण टाकावं लागायचं, सावकाराकडे टक्केवारीनं पैसे काढावे लागायचे किंवा बँकेत कर्ज घ्यावं लागायचं आणि ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त व्हायचं. हे घरात औषधापेक्षा, आजारापेक्षा औषध द्यावी अशी अवस्था होती. पण मोदींनी पहिल्यांदा निर्णय घेतला आणि या राज्यामध्ये, देशामध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंत आरोग्याचा विमा या ठिकाणी कवच तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला. या देशातल्या 90 कोटी इतक्या लोकांना ही योजना लागवा आणि दरवर्षी 5 लाख आहे. एखाद्या वर्षी वडील आजारी पडले, दवाखान्यात गेलं, 4 लाख तुम्ही खर्च केला, वडिलांना बरं केलं आणि दुर्दैवानं पुढच्या वर्षी आई किंवा पत्नी आजारी पडली तर पुढच्या वर्षी परत 5 लाख रुपये. 1 वर्ष दिलं म्हणून परत नाही असं नाही. तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून भर घातली आहे की काही काही आजार असे आहेत की 5 लाखात बरे होत नाही, त्याला 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 35 लाखापर्यंत खर्च आहे. फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की असे जे आजार असतील आणि ज्याला 5 लाखापेक्षा अधिकचा खर्च येणार असेल तर त्या आजाराचं बिल सुद्धा राज्य शासन दवाखान्यामध्ये पेड करणार आहे. सांगा मला कुठे निर्णय झाला देशामध्ये? महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झाला आणि मोदीजी आणि फडणवीस साहेबांच्या भाजप सरकारनं हे निर्णय केले. एखादा माणूस मजूर असेल, शेतमजूर असेल, घरात काम करणारी महिला असेल, रस्त्यावर दगड फोडणारा मजूर असेल, नंतर बांधकामाचा मजूर असेल, 20 रुपये जर त्यानं वर्षाला भरले तर 2 लाख रुपयापर्यंत जर चुकून मृत्यू झाला तर 2 लाखाचं विम्याचं संरक्षण मोदी सरकारने योजना आहे. 435 रुपये भरले, चुकून जर जखमी झाला, अपघात झाला तर त्याला 2 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षणाची योजना आणली, जीवन सुरक्षा योजना. 18 वर्षाचा मुलगा झाला, 40 वर्षापर्यंत 22 वर्ष जर त्यानं महिन्याला 100 रुपये बँकेत भरले तर त्या मुलाच्या 60 वर्षापासून त्याच्या मृत्यूपर्यंत जेव्हा तो काम करू शकणार नाही, सरकारी नोकर सोडून अशा माणसाला दर महिन्याला 60 वर्षापासून पुढं 5,000 रुपयापर्यंत पेन्शनची योजना, अटल पेन्शन योजना या देशात मोदीजींनी लागू केली.
आपण सगळे शेतकरी शेतमजूर सगळे इथं आहोत. किती लोकांना योजना माहित आहे? कोणी उतरवल्यात योजना? आपल्यापर्यंत ह्या योजना पोचत नाही. सगळ्यात चांगल्या योजना आहे उज्ज्वला गॅस योजना आहे. बीपीएल कार्डच्या लोकांना 12 सिलेंडर त्या ठिकाणी दिले जातात. श्रीमंताची सबसिडी बंद केली आहे, गरीबाला सबसिडी वाटायला सुरुवात केलेली आहे. या देशामध्ये लाडकी बहीण योजना जशी आहे तशी लाडकी लेक योजना आहे. जन्माला मुलगी आली खात्यावर पैसे टाकले जातात. 18 वर्षाची झाली की तिच्या नावावरती 5 लाख रुपये जमा होणार आहेत. तिच्या लग्नाचा विषय त्या ठिकाणी संपून टाक. मुलींना शिक्षण फुकट आहे, मुलांना शिक्षण फुकट आहे. तुम्हाला परदेशात जायचं असेल तर 50 लाख लागू द्या किंवा 1 कोटी लागू द्या, राज्य सरकारच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च करणाऱ्या योजना, मग SC असतील, ST असतील, OBC असतील, ओपन असतील, त्या सगळ्यांकरता ह्या योजना या देशात आणि राज्यात लागू केलेल्या. एखाद्या गरीबाला वाटलं सिंहगडमध्ये पोरगं टाकावं, MIT मध्ये मुलगा टाकावा, जर हुशार असेल तर 25% जागा त्या समाजाकरता राखून ठेवल्या आहेत आणि त्या शाळेतली फी सरकार त्या ठिकाणी भरते आणि तुमच्या मुलाला MIT मध्ये, सिंहगडमध्ये किंवा कुठल्याही माझ्या कर्मगी असू दे कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश देण्याचं काम घेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, काशीबा महामंडळ, 18 जाती समाजाकरता 18 महामंडळ या राज्यात सुरू आहे. मुस्लिम समाजाकरता सुद्धा मौलाना आझाद महामंडळ 500 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मग 10 लाख 15 पासून 20 लाखापर्यंत त्या समाजातल्या तरुण मुलांच्या हाताला उद्योगाकरता निधी द्यायचं काम या ठिकाणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज या सगळ्या तरुण मुलांना देण्याचे नियोजन बँकेचं सुरू आहे. कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी वाटले गेले. प्रधानमंत्री आवास योजना आहे, 11 कोटी लोकांना, 11 कोटी कुटुंबाला, एका घरात 5 माणसं पकडली तर 60 कोटी लोकांना आज देशात घर नाही आहे. राज्यामध्ये मागच्या 5 वर्षात 4 कोटी घरं बांधली, पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 4 कोटी घरं बांधायचा कार्यक्रम हातात घेतलाय. तिथं आता सांगितलं नानांनी वाकरीत किती घरं मिळाली. एका वर्षात 253, मागच्या किती मिळाली 5 वर्षात बघा. एका घराला 2,20,000 रुपये. घर बांधायला जागा नसेल तर 1 गुंठा जमीन घ्यायला दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून 1 लाख रुपये, म्हणजे गुंठाभर जमीन घ्यायला 1 लाख आणि त्या गुंठ्यावरती घर बांधायला 2.25 लाख रुपये मोदी सरकार आणि फडणवीस सरकार देत. या देशात 15 कोटी शौचालय बांधण्याचं काम झालं. शेतकऱ्याला वीज मिळत नाही म्हणून आज सोलरवरती सरकार चाललं. नदी काढला, आज थोडी परिस्थिती अडचणीची आहे पण सगळ्या इतर गावामध्ये विहिरी असू द्यात, बोर असू द्यात, त्या ठिकाणी सोलरचे पंप बसवायचं काम चालू आहे. कुठे विक्रम किती पंप आले? 13.5 कुठे जिल्ह्याला 13.5 लाख पंप महाराष्ट्रात बनलेले आहे, बसवले गेलेले आहे. तुमच्या गावात काही पंप आले असतील, तुम्ही नुसता अर्ज करायचा आहे, 10% रक्कम भरायची आहे, 90% रक्कम सरकार देत आहे. कंपनीचा माणूस तुमच्या शेतात येऊन कॅनर बसवून मोटर सोडून पाणी तुम्हाला काढून देतोय. बरोबर आहे? तुम्ही घरावर सोलर बसवा, त्याची वीज तयार करा, MSEBला दिली जाते, तुम्हाला घरची वीज फुकट दिली जाते. पाऊस पडलाय पुळजमध्ये आणि पैसे मिळलेत वाकरीमध्ये, मिळलेत का नाही मिळले? मग मिळले का नाही? मग असं हळू खाली का बोलता, जरा जोरात बोलता. कोट्यवधी रुपये, 100 कोटीपेक्षा अधिक रक्कम तालुक्याला वाकरीत किती मिळाल? इमानदारीने सांगा, पण ऊसाचं नुकसान झालं का तुमचं? अहो पेरलं नाही तरी सुद्धा तू दुबार पेरण्याचे पैसे 10,000 जमा झाले का नाही? सरपंच किती मिळाले? मग आता उमेदवाराला ताप देऊ नका.
सरकारनं RTGS तर तुमच्याकडे पाठवून दिलंय. सरकारने RTGS करून पैसे पाठवले. आता थोडं काहीतरी जोडीला 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 म्हणून परत तुमचं सुरू होतं. करावं लागतंय, द्यावं लागतंय, घ्यावं लागतंय. गमतीचा भाग सोडूया मित्रांनो, या सगळ्या योजना सरकार तुमच्यासाठी करतं. अगदी एखादी मुलगी जरी गर्भवती असेल तर 3ऱ्या महिन्यापासून डिलिव्हरी होतोपर्यंत तिच्या पोटातलं जे होणारं अपत्य आहे ते चांगलं राहावं, कुपोषित राहू नये म्हणून त्या डिलिव्हरीला प्रेग्नंट असलेल्या मुलीला सुद्धा सरकार या ठिकाणी महिन्याला काय करता अन्न चांगलं मिळावं, तिला चांगला फिडिंग मिळावं म्हणून सरकार भत्ता देतं. शाळा बांधताय, अंगणवाड्या बांधते, स्मशानभूमी बांधते, रस्ते बांधते. काय सरकारनं ठेवलं सांगावं. शेतकरी आहेत तुम्ही, मी सगळे ऊसवाले आहेत. गेल्या 70 वर्षाचे निर्णय झाले ते 3 निर्णय मोदीजींनी घेतले ऊस शेतकऱ्याकरता. पहिला निर्णय घेतला 20,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स माफ करून टाकला. सगळे कारखाने देशोधडीला लागले असते इन्कम टॅक्स भरत असतात. 70 वर्षापूर्वी केलेला कायदा होता. मोदींनी एका मिनिटात लोकसभेमध्ये ते कायदा रद्द करून टाकला आणि आपल्या शेतकऱ्यावरचा, कारखान्यावर काय शेतकऱ्यावर का 20,000 कोटी रुपयाचे इन्कम टॅक्स तुम्हाला जे ऊसाचं बिल दिलंय त्याच्यावर सरकारने लावला होता ते मोदीजींनी माफ करून टाकलं. दुसरा निर्णय घेतला 3100 रुपयाची आज साखर विकायची नाही. काय होती अवस्था पूर्वी 1500, 1600, 1800 रुपये साखरेचा दर आणि ऊसाचा दर 800 रुपये, 900 रुपये, 1000 रुपये. आज जे सगळे आंदोलन करणारे विरोधात समोर त्यांना विचारा हे निर्णय कोणी घेतले. 3100 रुपये साखरेचा दर करायचा निर्णय मोदींनी घेतला. आणि दुसरा निर्णय घेतला मोदींनी की तुम्ही जेवढा ऊस घालताल त्यातला 20% ऊसाचा रस पेट्रोल करता गेला पाहिजे. आज पांडुरंग कारखाना 10,000 गाळला तर 1800 टन ऊसाचा रस आपण इथेनॉल करून पेट्रोल तयार करतो. ते पेट्रोल कंपन्याला देतो आणि तेच पेट्रोल तुमच्या आणि माझ्या मोटरसायकलमध्ये वापरलं जातंय. हे तुमच्या शेतातल्या ऊसाच्या रसाचं पेट्रोल आपल्याच गाडीमध्ये आहे. तरी झालं 70 वर्षामध्ये. आणि ह्या 2 गोष्टीमुळे काय झालं, 20% रस इकडे वळवल्यामुळं साखरेचं उत्पादन कमी झालं आणि मार्केट चालतं ते डिमांड आणि सप्लाय, मागणी पुरवठ्यावर चालतं. मागणी वाढली, साखरेचं उत्पादन कमी झालं, त्यामुळे साखरेचा दर वाढला. 3100चा कायदा असेल, हा साखरेचा दर 3700 रुपये आहे. कायदा 3100चा आहे. 3101 रुपयाने साखर विकू शकतोय, विकत घेऊ शकतोय. पण बाजार 3700 का चालू आहे, तर व्यापाऱ्याला वाटते साखरेचं उत्पादन आता कमी झालं, उद्या साखर अजून भडकेल आणि त्यामुळे आज तुम्हाला 2800, 2900, 3000 रुपये दर मिळतो. का झालं नाही आणि विजन नव्हतं. चेष्टा करायची की मोदीला शेतीतलं काय कळतं. सोलरचे पंप असू द्या, ऊसाची योजना असू द्या, 3 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी असू द्या, हे सगळं मोदीजींनी केलं. आणि त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, एवढी चांगली कामं करणारी माणसं एका बाजूला. माझं आव्हान आहे समोरच्या सगळ्या लोकांना, भाषणं करणं, टिंगल करणं, शिव्या देणं ठीक आहे, 2 मिनिटं तुम्ही हसताल, पण तुमच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम मोदींनी केलंय, प्रकाश पाडण्याचं काम मोदींनी केलंय. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या माणसाला, महिलांना, शेतकऱ्याला स्वाभिमान देण्याचं काम मोदींनी केलंय. तुम्ही कालचं बजेट बघितलं असेल, 54 लाख कोटीचं बजेट आहे. 2014 साली जेव्हा पहिलं बजेट मोदीजींनी मांडलं ते होतं फक्त 17 लाख कोटी रुपयाचं आणि कालचं बजेट मांडलंय 54 लाख कोटी रुपयाचं. तिप्पट बजेट आहे. जसं आपल्या घरचं बजेट आहे, उत्पन्न आणि खर्च, ऊसाचे पैसे किती येणार त्या हिशोबाने आपण खर्चाचा हिशोब करतो. तसं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार चालतं. 17 लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडं 14 साली येत होते, 54 लाख कोटी रुपये सरकारकडं 2025 सालात द्यायला लागले. 10 वर्षात ही प्रगती आहे का अधोगती आहे? प्रगती आहे का नाही? तुम्ही म्हणता ही हायवे आले कुठनं? ह्याच पैशातनं आले. सगळी भोकं बुजवली मोदींनी. सर्वसामान्य माणूस पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये गेला
ताडपत्री पाहिजे, पंप पाहिजे, मोटर पाहिजे, कांडप पाहिजे, शिलाई मशीन पाहिजे, सायकल पाहिजे, अजून काय पाहिजे म्हणल्यानंतर त्या पंचायत समितीच्या ह्याच्या बाहेर एजंट बसलेले असायचे. घरकुल मागायला गेला, द्या 5,000, सायकल पाहिजे, द्या 2,000. होते का नाही परिस्थिती? मोदींनी सगळं बंद करून टाकलं. बाजारात सायकल विकत घ्या, शिलाई मशीन विकत घ्या, पावती आणून दाखवा, तुमच्या खात्यावर सबसिडी जमा केली जाते का नाही जात? पेन्शन योजनेकरता तुम्हाला रुपया कोणाला द्यावा लागतो? लाडक्या बहिणीकरता रुपया द्यावा लागतो. ते कशामुळे झालं? तर 2015 साली पहिल्यांदा मोदींनी निर्णय घेतला आणि या देशातल्या सगळ्या लोकांना बँकेत खाती उघडायला लावली. तेव्हा जर खाती उघडली नसती तर अजून तुम्हाला तलाट्याकडे, ग्रामसेवकाकडे अंगठा करा, सही करा, ओळख दाखवा आणि पैशाकरता मग चिरीमिरी देऊन तुम्हाला पैसे घ्यावे लागले असते. हे सगळं मोदींनी बंद केलं. गाव मोदींनी योजना दिली, पेन्शन योजना शेतकऱ्याला दिली. त्याने बघितलं का हिंदू, मुस्लिम, बौद्ध कोण बघितलंय? घरकुलात कोणी बघितलंय? लाडकी बहीण आहे तिथं कुठे जातीचा विषय, धर्माचा विषय आहे? विम्यामध्ये तुम्हाला कुठे धर्म जात विचारले? रस्ते करताना ह्या जातीवरून हिंदू जाणार आहे का मुस्लिम जाणार आहे विचारले? सोलरचे पंप बसवताना तो कुठल्या जातीचा माहिती घेतली? जात नाही, पात नाही, धर्म नाही, याच्या पलीकडे जाऊन माणूस महत्वाचा आहे. तो टिकला पाहिजे, तो जिवंत राहायला पाहिजे, म्हणून हे सरकार काम करते. म्हणून आम्ही तुमच्या पुढे कमळ चिन्ह घेऊन आलो. कोणाला तरी खुर्चीवर बसवाय करता नाही. नाना बसले काय, गुलाब बसला काय, अजून कोणी बसलं. कोणाला तरी मोठं करायकरता ही निवडणूक नाही. एवढ्या प्रचंड वेगानं देश पुढे चाललाय. कालच्या बजेटमध्ये 7 रेल्वे गाड्याची घोषणा झाली आहे. ज्या रेल्वेचा स्पीड असणार आहे 350 किलोमीटर. मुंबई आणि पंढरपूर अंतर आहे 260 किलोमीटर. 360 किलोमीटर. मुंबईत जर रेल्वे सुटली तर पंढरपूरला 1 तासामध्ये येणार. 1 तासात. आणि 7 रेल्वेची घोषणा झाली आहे काल देशामध्ये. त्यातल्या 2 रेल्वे महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. एक मिळाली आहे मुंबई पुणे आणि दुसरी मिळाली आहे मुंबई पुणे पंढरपूर हैदराबाद. सकाळी तुम्ही 7 ला गाडीत बसता की 8, 8:30 ला मुंबईत पोहोचताय. दिवसभर काम करा. रात्री 8 ला गाडीत बसला की 9:30 ला घरी जेवायला. जाताना भाकरी बांधून नेली, तिथं जेवलो, रुपया खर्च नाही. एवढ्या वेगानं जग चाललं. म्हणून तुम्हाला पटू ना पटू लोकांनी मतं दिली. तरुण पिढीला मेसेज करून सांगतो मी की तरुण पिढीनं मोदीजींना सत्तेवर बसवलंय. तुम्हाला मला माहित नाही, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. सगळं जग बघताय. त्यांना वाटते की माझा देश अमेरिकेसारखा पुढे गेला पाहिजे. माझा देश रशियासारखा, चीनसारखा प्रबळ झाला पाहिजे. शेजारच्या शत्रूचं धाकच झालं नाही पाहिजे. वाकड्या डोळ्यानं माझ्याकडे बघायचे. तुम्ही कालचं युद्ध बघितलं असेल. एकही सैनिक मृत्युमुखी पडला नाही. अमृतसरला बसून बटन दाबलं आणि पाकिस्तानातली विमानतळ उद्ध्वस्त केली. हे सगळं या देशामध्ये गेल्या 10 वर्षात घडायला. आणि कालचं बजेट जर तुम्ही बघितलं तर पुढच्या 2047 चा पाया कालच्या बजेटमध्ये घातला आहे. 47 मध्ये माझा देश कुठं असेल ह्याचं नियोजन सुरू आहे. आणि मग देश म्हणजे काय? भारत नुसतं नाव घातलं किंवा बॉर्डर म्हणजे देश नाही. त्या गावातलं शहर आहे, त्या गावातलं गाव आहे. आणि मग शहर गाव जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत देश मजबूत होणार नाही. म्हणून गावाकडे लक्ष आहे. हा रस्ता तिथं संपला होता. फडणवीस साहेबांकडे हट्ट केला, गडकरी साहेबांकडे हट्ट केला. 120 कोटी रुपये या 8 किलोमीटर करता मिळलेले आहे. मी जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं. असं कुठं होत असतंय काय? पण जेव्हा गडकरी साहेब इथं आले तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांची टीम आली
जेव्हा घोडके साहेब म्हणून हायवेचे आहेत त्यांनी ती प्रस्ताव मांडल्यानंतर म्हणले काय संबंध आहे, तिथं हायवे संपलाय म्हणले, ही पंढरपूर शहराचा भाग आहे, तिथला रस्ता आम्ही करणार नाही, तिची फाईल फेकून दिली. मी गडकरी साहेबांना साहेब म्हणलं ते अधिकारी होत नाही म्हणतील. कसं होत नाही म्हणले, तुझा बाप इथं बसलाय म्हणले, कसं होत नाही बघतो. 120 कोटी रुपये या रस्त्याला. कशी अवस्था होती वाकरीच्या वळणाची, ती वडा सुद्धा बंद पडत होता का नाही एका पुरामध्ये. हा बायपास आपण काढला, जवळजवळ शेतकऱ्याला 15 कोटी रुपये राज्य सरकारमधनं दिले आणि या गावातील शहरातली जड वाहतूक बाहेर बंद केली. जलजीवन मिशनची योजना चालू आहे, तुमच्या गावाला चालू आहे का नाही आहे? किती पैसे आले? 2 कोटी रुपये आले, तरी बंद पडली. चालू करा. तुमच्या डोक्यावरचा हांडा खाली कमाई करायचं काम बायकांच्या बाबतीत मोदीजींनी सुरू केलं. जलजीवन मिशन 2 लाख कोटी रुपयाची योजना. आणि मी ही योजना घेऊन तुमच्या पुढे ह्यात कुठलं खोटं असेल तर मत देऊ नका आमच्या गुगलवर जावा, तरुण पिढीला सांगायचं आहे का नाही बघा वस्तुस्थिती. आणि ही निवडणूक तुमच्या गावगाड्याची निवडणूक. काय प्रश्न आहेत गावातले? गावचे प्रश्न काय? पाणी, रस्ता, वीज, स्मशानभूमी, ओढा सरळीकरण, आरोग्य, पशुसंवर्धन, हीच प्रश्न आहेत ना. स्वच्छता, पाणी पुरवठा. केंद्र सरकार, राज्य सरकार 1 रुपया देत नाही. डायरेक्ट कुठल्या ग्रामपंचायतीला तो पैसा राज्याकडे येतो आणि राज्यातनं तो पैसा येतो सोलापूर जिल्हा परिषदेकडे. आणि सोलापूर जिल्हा परिषदेमधला वाढपी आणि पंचायत समितीतला वाढपी जर आपल्या ओळखीचा नसेल तर हा पैसा तुमच्या गावापर्यंत येईल का? वाढपी ओळखीचा असेल तर 1 पळी जास्त मिळते, एखादा लाडू जास्त मिळतो, गेला का आग्रह करून वाढतोय. वाढपी ओळखीचा नसेल तर काय नाही विचारच तोपर्यंत पुढे 4 घरे गेलेला असतो, वाढ वाढ म्हणत तोपर्यंत आपण सगळे पण जेवणात तशीच अवस्था आहे. म्हणून वाढपी ओळखीचा पाहिजे. नुसतं वाढपी ओळखीचा असून चालत नाही, तर सरकारवर आपलं पाहिजे. आणि 2029 पर्यंत ही दोन्ही सरकार स्थिर राहणार आहे. तेव्हा तुम्ही निर्णय करायचा. कार्यकर्ते म्हणून घरोघरी जावा. मी जे बोललोय ते लोकांना सांगा. लोकांना अजून हे माहित नाही, अजून लोक जुन्या वळणावरतीच आहे. मग गुलाम इकडं तर रमेश तिकडं, नाना इकडं तर मुन्ना तिकडं, धनु इकडं तर अजून आनंद आहे. मिटले चांगला आहे. एक जीवन सगळे करा. संघटना टिकली तर आपण टिकणार, पक्ष असेल सरकार असेल तर आपण टिकणार. तुमचं पोलीस स्टेशन असू द्या, मामलेदार असू द्या, कुणीही असू द्या, काही काम असू द्या, सरकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्या कामाला उशीर लागत असतो. आणि ती भूमिका घेऊन आम्ही आपल्या पुढे आलोय. म्हणून या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ. ते कमळापुरचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचारानिमित्त